अमेरिका, इस्रायल आणि इराण संघर्षाला आता 2 आठवडे होत आहेत. या काळात आखातामधील युद्धाची धग भारतालाही बसली आहे. दिवसागणिक ही झळ तीव्र होतीये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पोटासाठी प्रत्येक जण राबतो त्या पोटाची भूक भागवण्याचा प्रश्न आता निर्माण झालाय. पुण्यातील हिंजवडी IT पार्क यामधून सुटलेलं नाही. इथल्या अनेक कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांच्या समोर आता भुकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पाहूयात. गॅस तुटवड्याचा फटका हिंजवडी IT पार्कला. अनेक कंपन्यांमधील उपाहारगृह बंद. घरून डबा आणण्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्ध थांबण्याचे चिन्ह नसताना शहरातील गॅस तुटवडा दिवसेंदिवस वाढत चाललाय. याच तुटवड्याचा फटका IT पार्क हिंजवडीला बसलाय. गॅस तुटवड्यामुळे अनेक उपाहारगृह आणि फूड कोर्ट बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गॅस अभावी कॅम्पसमध्ये नियमित स्वयंपाक करणं कठीण झाल्यानं फूड कोर्टमध्ये सध्या मर्यादित पदार्थ उपलब्ध झाले. रिटर्न टू ऑफिसमुळे हजारो कर्मचारी कार्यालयात येत आहेत. अशा वेळी खाण्यापिण्याची आबाळ होतीये. विशेषतः अविवाहित आणि परराज्यातील कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. कॅफेटेरियामध्ये गॅस टंचाई होत असल्यानं काही IT कंपन्यांनी चक्क घरून डबा आणण्याच्या सूचना केलेल्या आहेत. इराण आणि इस्रायल जो वॉर चालू आहे त्याच्यामुळे जो गॅस पुरवठा होतो तो आपल्याला आखाती देशांमधून होतो. तर जेवढा पाहिजे तेवढा डिमांड आणि सप्लाय रेशो मॅच होत नाहीये. ज्या हिंजवडीमध्ये एका कंपनीमध्ये 20-30 हजारची कॅपॅसिटी असते, तर मग तिथे प्रत्येकाला फूड पुरवणं हे डिफिकल्ट होऊन जातं. म्हणून कंपन्यांनी एक सावधानतेचं पाऊल म्हणून की ज्यांना पॉसिबल आहे, जे लोकलाईट मुलं आहेत, लोकलाईट एम्प्लॉईज आहेत, त्यांनी घरून टिफिन आणावा आणि जे कोणी बाहेरचे असतील त्यांना व्यवस्थित अन्न फूड सर्व्ह करता येईल. मोठ्या कॅम्पसमध्ये हजारो लोकांसाठी अन्नाची सोय करणं कठीण जात आहे. गॅस पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्यावा अशी मागणी IT कर्मचाऱ्यांनी केली आहे. माझी एक विनंती आहे सर्व IT कंपन्यांना की आपण जसं कोरोना काळामध्ये वर्क फ्रॉम होम प्रमोट केलं होतं तसंच आता या युद्धजन्य परिस्थितीत वर्क फ्रॉम होम प्रमोट करावं, जेणेकरून कुठल्याही कर्मचाऱ्यांचे हाल होणार नाहीत आणि ते आपल्या गावी जाऊन व्यवस्थित राहू शकतील. शहरातील हॉटेल व्यवसाय, केटरर्स, मेस या सर्व उद्योगांवर परिणाम होतोय. आता IT क्षेत्राला या टंचाईचा फटका बसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पुरवठा कधी सुरळीत होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड.